आमचे शिवराम सुतार गुरुजी आणि सर्व मान्यवर यांना विनंती करतो की या ठिकाणी दीप प्रज्वलन करून आजच्या या सेवानिवृत्ती कार्यक्रमाचं उद्घाटन करावं। सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सन्माननीय आरवी दळवी सर, अखिल संघाचे राज्य सल्लागार सन्माननीय प्रकाश दळवी गुरुजी, सोबत कौशल हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक सन्माननीय टी.आर. दळवी सर, तसेच सर्व मान्यवर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन करून उद्घाटन होत आहे। सर्व शिक्षण क्षेत्रातील मान्यवर विचारवंत या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत। आपल्या जीवनातील अज्ञान दूर करून प्रकाशाकडे नेणारे हा दीपज्योत या ठिकाणी पेटवला जात आहे। प्रकाश सगळीकडे उजळतो। वैभववाडी तालुक्यातील भोईबावडा प्रभागाचे शिक्षण विस्ताराधिकारी सन्माननीय अशोक वडळ साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दीपप्रज्वलन होते। ज्ञानरूपी ही ज्योत तेवती संस्काराचा दिवा तर पेटावी, ज्ञानरूपी ही ज्योत तेवती संस्काराचा दिवा तर पेटावी। शिक्षक हा असतो दीपस्तंभ, जीवनाचा तो मार्गदर्शक करवे, जीवनाचा तो मार्गदर्शक करवे। अशा उद्घाटन प्रसंगी सन्माननीय सकाराम सुद्धा दीपप्रज्वलन करताना
आपले स्वागत सन्माननीय दीपक मेत्री यांचं स्वागत करावं. सर आपलं सुद्धा स्वागत आहे. दीपक मेत्री आपण यांचं स्वागत करा. अखिल संघ कणकवली तालुक्याचे सन्माननीय प्रभाकर पावसकर यांचं स्वागत करावं. तसेच वैद्यकर या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचं सुद्धा दीपक मेत्री यांनी स्वागत करावं. तसेच सत्कार योजनेचे मामा या ठिकाणी मेत्री उपस्थित आहे, त्यांचं सुद्धा स्वागत या ठिकाणी सत्कार मेत्री यांनी करावं असं विनंती करतो. अध्यक्ष सन्माननीय नाईक साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत विजय सुद्धा आपल्यासोबत करत आहेत. तसेच माजी पशु खरं तर बोलणं खूप आहे, परंतु थोडक्यात व्यक्त करतो. दादा म्हणजे घराची शान, दादा म्हणजे घराची शान, दादा म्हणजे घराची सुख समाधान, दादा म्हणजे घराचे प्रेम, दादा म्हणजे अंगणातील तुळशी वृंदावन, जेथे दररोज सकाळ संध्याकाळ आपण नतमस्तक होतो. सुखाची समाधानाची आपण मागणी करत असतो, ते म्हणजे दादा. मित्रांनो, वडील असेपर्यंत काका दादा यांचे मोठेपण जाणवत नाही, पण आई वडील गेल्यानंतर हे मोठेपण जाणवू लागते. आई वडिलांच्या जाण्यानंतर घराचा डोलारा समर्थपणे जो सांभाळतो तो दादा. आमच्या घराचा कणा म्हणजे दादा. दादा तू आहेस म्हणून घराचे घरपण आहे. आई वडिलांनंतर आमचा तू बाबा झालास, दोन्ही वैकी आई झाल्या आणि घराचे अस्तित्व टिकवून ठेवले. अखंड नोकरी करत असताना तू घरपण जपलंस. कधी वैभववाडी, आयुष्यातील नोकरीची बरीचशी वर्ष वैभववाडीमध्ये गेली, अतिशय दुर्गम भागामध्ये गेली, तरी पण शनिवार घरी येण्याचं दादाने कधी टाळलं नाही. आणि हे करत असताना घरपण जपलं, आपला मित्रपण वाढवला आणि ह्या आज इथे जमलेल्या सर्व त्यांच्या मित्रपरिवारातून मला दिसून येत आहे. नोकरी करत असताना समाज, मित्रपरिवार यांचा आपण बरंच सहकार्य घेतो, कधी सहकार्य देतो आणि यातूनच समाजाप्रती, तुझ्या मित्रपरिवाराप्रती तुझं असलेलं प्रेम व्यक्त करण्याची ही संधी होती. दिनांक 28 फेब्रुवारी 2025 दादा सेवानिवृत्त झाला आणि आपण ज्या समाजात वावरलो, जिथे नोकरी केली, जिथे आपण आपल्या
मित्रपरिवार मिळवला, त्या मित्रपरिवाराप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी आजचा हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे. यानंतर तुझं संपूर्ण आयुष्य हे आमच्या घरामध्ये आपल्या मित्रपरिवारामध्ये जाणार आहे आणि हे सर्व तुझं उर्वरित आयुष्य सुखाचं, समाधानाचं, आनंदाचं जावो हीच परमेश्वराकडे प्रार्थना करतो. आणि आमचं जे घर आज तू दादा म्हणून जसं बांधून ठेवलंस, कधी प्रेमळ शब्दाने, कधी धाकाने, तसंच पुढे ते बांधून ठेव एवढीच इच्छा व्यक्त करतो आणि माझं हे प्रास्ताविक संपवतो. धन्यवाद. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक म्हणून घडले सुतार सर, त्यांच्याबरोबर हा सन्मान होतो आहे. खूप अभिमानाची गोष्ट आहे. सर्वांची आमची अभिमानाने मान उंचावेल की त्यांच्याच हस्ते सत्कार एका शिष्याचं होणं हे खूप भाग्याचं असतं. तर म्हणजे सेवानिवृत्त आम्ही फेब्रुवारीमध्ये एकदमच झालो. 4 शिक्षक सेवानिवृत्त झाले. त्यामध्ये 3 सत्कार आम्ही कणकवलीमध्ये घेतले आणि मी त्यांना म्हणालो की तू हॉलला वगैरे कार्यक्रम घेऊ नको, एक अंगणात आपण जेवूया आणि अंगणात सत्कार होऊ दे. आणि त्याप्रमाणे आज सत्कार घडतोय. 1998ला मी शिरवल या गावी रुजू झालो. मी 4 नंबर शाळेत आणि सर 5 नंबर शाळेत होते. आणि जवळजवळ आम्ही एकाच गाडीने, मी माझ्या गावाकडून यायचो, इथे गाडीवर बसायचो आणि आम्ही शिरवलला जायचो. 9-9:30ला आम्ही शाळेमध्ये पोहोचवायचो. तर हे जे व्यक्तिमत्व आहे, जसं वागळे सरांनी म्हटलं, दाढी मी बघितल्यापासून दाढी तशीच आहे, कोरलेली सुंदरपैकी. आणि व्यक्तिमत्व असं आहे की मिश्किलपणा आहे. त्यांच्या जर तुम्ही गप्पांना बसलात तर तासनतास उठणार नाही. संपूर्ण जिल्ह्यातल्या, देशातल्या, राज्यातल्या गप्पा सांगतील. सुतार म्हटल्यानंतर अनेक विद्या त्यांच्याकडे असतात. हस्ताक्षर, चित्रकला, मूर्तिकला, आणि त्यातून विद्यार्थी घडवण्याचं काम या ठिकाणी सरांनी केलेलं आहे. अनेक विद्यार्थी त्यांचे या ठिकाणी घडलेले आहेत. त्यांची जी कला आहे ती कला विद्यार्थ्यांमध्ये विकसित झालेली आहे आणि खरोखरच त्यांचे अनेक विद्यार्थी या ठिकाणी घडलेले आहेत. की ते काय गुरुजी कसे आहात, बरे आहात ना, चौकशी करणारं व्यक्तिमत्व. म्हणजे आपण इतरांना कसं आपल्याकडे आकर्षित करावं हे त्यांचं फार चांगला असा गुण. आता आपल्या बऱ्याच मित्रांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या, त्यांचं व्यक्तिमत्वाबद्दल सांगितलं. त्यांनी ते कुटुंबप्रेमी, कारण आजच्या युगात आपण अनुभवतो लग्न झालं की आई बाबा जवळजवळ विसरल्यागत होतं. त्यामुळे ज्या सौ आहेत, श्रीनी जरी किती ठरवलं तरी हातात असतं सौच्या. सौने जर ठरवले करायचं नाही तर नाहीच. त्यामुळे त्यांच्या ज्या सौ आहेत त्यांचा याच्यात 70% वाटा आहे आणि श्रींचा 30%. पण आमचा शिवराम भाऊ फार चांगलं व्यक्तिमत्व, साधं व्यक्तिमत्व, फार साधा स्वभाव. आम्ही तरी कधी त्यांना कोणावर असं रागावलेलं आम्ही बघितलं नाही. त्यावेळी जे आमचे गट संमेलन वगैरे व्हायचे भुईवाड्यासारख्या ठिकाणी, तर त्यावेळी आम्हाला मार्गदर्शक म्हणजे हे एक होईल. आता कसं जायचं, कसं जाताना पावसाळ्याचे दिवस, जाताना एक ड्रेस आणि येताना एक ड्रेस अशी स्थिती होती. नदीतून आम्ही प्रवास करायचो, तर आम्ही पुढे जायचं नाही तर ते आमचे गुरुजी पुढे असायचे. ते वाट दाखवायचे, चला या आमच्या पाठीवर. संघटनाच्या माध्यमातून गाडी ठरवली जायची. शेवटचे 4 शीट म्हणजे शिवराम सुतार सर आणि रवी जाधव सर आणि विठ्ठल आणि मोरे सर. नेहमी म्हणजे कधीही पुढच्या शीटची अपेक्षा त्यांनी ठेवलेली नाही. मात्र एकदा ज्या वेळेला वहिनी आलेल्या सहलीला, त्यावेळेला आम्ही सांगितलेलं नाही, सन्मानाने त्यांना पुढे घेतलं पाहिजे. दरवर्षी ज्या ज्या वेळेला आम्ही जातो त्या त्या वेळेला मागे ते बसतात आणि प्रत्येकाला जे ज्येष्ठ आहे त्यांना सन्मानाने ते पुढे प्राधान्य देतात. असे व्यक्तिमत्व, आणि तेव्हापासून ते माझे खास मित्र झालेले तर आहेत. तबला, पेटी वाजवणारे सगळे बरेच कलाकार या ठिकाणी आहेत. शिवराम गुरुजींचा त्या दिवशी 28 फेब्रुवारीला हळवलला सत्काराचा कार्यक्रम, त्या दिवशी ते 28 फेब्रुवारीला नियत वयोमानानुसार निवृत्त झाले.
आणि त्या ठिकाणी एक उत्कृष्ट कार्यक्रम सादर झाला. काहींची भाषणं किंवा शिक्षकांची सहकाऱ्यांची भाषणं मी व्हॉट्सअपवरती त्यांचे व्हिडिओ ऐकले, पाहिले आणि एक समाधान वाटलं. त्यावेळी त्यांना मी वेळेवर शुभेच्छा दिल्या होत्या. त्यांच्या वर्गामध्ये मोजके विद्यार्थी पुढे असायचे किंवा अभ्यासामध्ये त्या काळात हुशार विद्यार्थी होते. त्यातला एक शिवराम होता. त्याच्यावर असणे बरेचसे विद्यार्थी आज आम्ही समाजामध्ये पाहतो, निरीक्षण करतो. त्यांची बॅच एक उत्कृष्ट बॅच होती आणि त्या बॅचमध्ये बरेच मला वाटतं त्यांच्याच बॅचचे विद्यार्थी रंजन तेली, त्यांच्याच बॅचचे मला वाटतं भालचंद्र दळवी, मला वाटतं सीताराम देसाई आमचे मुख्याध्यापक धडायचे ते मागे बसले आहेत. रंजन तेली कुडाळ हायस्कूलला प्राध्यापक आहेत. ते गणपतीचं काम करत असताना मोस्टली शेवटचा हात म्हणजे लेखणीचं काम ते करत असतात. रंगरांगोटी बरेचसे इतर करत असतात. विशेषतः आता त्यांची लेखणी मुलाने हातात घेतली यावर्षी मी बघितलं. पण त्याच्यापूर्वी लेखणीचं काम शिवराम सुतार यांचं असायचं. घरीच राहिलेलो होतो. तर अशा प्रकारचे हे आता त्या काळातलं बरंचसं आमच्या वडील साहेबांनी सांगितलेलं आहे आणि ते अगदी खरंच आहे. ते सदैव हसतमुख. 28 तारीखलाच मी त्याला म्हटलेलं आम्ही संध्याकाळी तुझ्या घरी येतो, परंतु एक छोटासा प्रसंग घडला आणि तो मला म्हणाला थोडीशी अडचण आहे, त्यामुळे मी तुम्हाला कळवतो नंतर. आणि तो योग आज आलेला आहे. मी धन्यवाद देतो आणि तुला खूप खूप शुभेच्छा देतो. उत्तम निरोगी आरोग्य लाभो आणि दीर्घायुष्य लाभो आणि जो हसतमुख आहे तो असाच कायम हसतमुख राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबते. धन्यवाद. धन्यवाद राणे सर. अजून या ठिकाणी त्यांचे मित्र कळसुली भोगना शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय कृष्णा गावकर सर या ठिकाणी आपल्या आठवणींना उजाळा देत आहेत. सन्माननीय कृष्णा गाव यांच्या सेवानिवृत्तीपर कार्यक्रमासाठी या विचार मंचावर विराजमान झालेले सर्व सन्माननीय आणि हे आजचे सत्कार मूर्ती. आता बऱ्याच वक्त्यांनी त्यांच्या संदर्भात सांगितलेलं आहे आणि जास्त काही बोलणार नाही, परंतु हे आमचे सहकारी आहेत, मित्र आहेत. त्याच्याही पलीकडे जाऊन मी सांगतो की आम्ही आतापर्यंत आणि याच्याही पुढे, कारण केव्हाही आम्ही कधी नाव म्हणतो आमचा बाळू आणि नेहमी तो मला हाक मारताना भाई म्हणत हाक मार. तो तसा नाही. या कुटुंबातली सगळी म्हणजे मी जरी आमचं गाव जरी शिवराव जरी असला आणि तरी त्या कुटुंबातलाच मी एक सदस्य आहे, त्यांच्या कुटुंबातला एक सदस्य आहे. अशा प्रकारेच आमची आतापर्यंत वागणूक आहे. आणि एक आता आम्ही वैवाडीत असताना वैवाडी संदर्भात आता लक्ष्मण राणे यांनी सांगितलेले आहेत, वडील साहेबांनी सांगितलेले आहे, परंतु त्याच्यातला एक प्रसंग मला असा एक आवर्जून ते सांगावा लागतो की त्यावेळी तिथे आम्ही सर्व्हिसला असताना एक फार मोठा प्रसंग माझ्यावर आलेला होता की जवळजवळ म्हणजे शिवणपर्यंत ते प्रकरण गेलेलं होतं. आणि त्यावेळी मानाजीराव गुरव हे त्यावेळी सभापती होते आणि त्यावेळी त्यांची भेट घ्यायची आहे. आम्ही सगळे त्याचे 11 जण शिक्षक आमचे जे होतो, एकही शिक्षक शनिवार आला की आम्ही घरी यायचे, वैभवराम घरी इकडे शिकवणीला जाते. परंतु त्या दिवशी हे आपले बाळे आमचं म्हणजे शिवराम सुतार हे सांगितलं आज आपण कोणीही घरी जायचं नाही आहे, आज आपण सभापतींना जाऊन भेटायचं आहे आणि याच्यावर तोडगा म्हणून घ्यायचाच आहे. आणि खरोखरच आपण तिथे भेटलं. तुम्ही काय परिस्थिती, कारण ते एखाद्या समोरच्या व्यक्तीला एखादा विषय पटवून कसा द्यायचा, त्यांचं आपल्या त्यांना कसं करायचं हे खरोखरच अगदी त्यांच्याजवळ गुण आहे. आणि त्याप्रमाणे त्याच्यातून आम्ही बाहेर पडलो. हे सर्व करत असताना सुरुवातीला त्यांची नियुक्ती झाली ती आठवणी असं दुर्गम गाव वैभववाडी तालुक्याच्या शेवटी टोकावर मला वाटतं. मी कधी गेलो नाही, परंतु ऐकून गुरुजींच्या मुखातून तर कुठच्याही गोष्टीची कुरबुर न करता त्या गावामध्ये त्यांनी अनेक वर्ष सेवा केली. मुलांमध्ये राहून मुलांसारखं होऊन मुलांना ज्ञानार्जन करावं, ज्ञानदान करावं. पालकांमध्ये असताना पालकांसारखं राहून, ग्रामस्थांमध्ये असताना ग्रामस्थांसारखं राहून, असे अनेक त्यांचे विविध पैलू त्यांच्या स्वभावामध्ये आहेत. आणि हे सर्व करत असताना सुद्धा आपल्या पाठीमागे आपलं कुटुंब आहे आणि त्या कुटुंबियाची सर्व जबाबदारी एक मोठा भाऊ म्हणून. मगाशी आमचा निशिकांत आपल्या दादाबद्दल बोलत होता. मी खरंच एक काही वेळ भावनिक झालो, कारण ज्यावेळी आपल्याबद्दल आपलं कुटुंब मागून बोलतो ना, ते अंतर्मनातले भाव असतात, हृदयापासून बोललेले असतात. अगदी मनापासून शिरवल गावाच्या वतीनं
आमच्या रतांगवाडीच्या वतीनं अगदी मनापासून त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांचं पुढील सर्व आयुष्य अगदी निरोगी आणि आनंददायी जावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल या व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद. पडतील करो किती गुणगौरव आणि आज साजरा करतो सेवा त्यागाचा सोहळा हा नवा. अशा प्रकारचा असा हा सोहळा संपन्न होतोय आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये. यानंतर मी विनंती करतो सिंधुदुर्ग जिल्हा परिषद माजी अध्यक्ष सन्माननीय आर.बी. दळवी सर यांनी आपल्या शाळेतल्या आपल्या आठवणी किंवा त्यानंतरच्या आठवणी या ठिकाणी उजाळा द्यावा. तर अगदी लहानपणापासून विद्यार्थीपणे आम्ही पाहतो 5वी हायस्कूलमध्ये दाखल झाल्यापासून तो SSC होईपर्यंत त्यांना पाहिलं. अत्यंत स्मितभाषी असा मुलगा, चित्रकलेमध्ये अत्यंत प्रावीण्य होता आणि आता बऱ्याच त्याच्या मित्रमंडळींनी त्या संबंधित वर्णन केलेलं आहे. या हायस्कूलचा विद्यार्थी, त्याच हायस्कूलचा मास्तर, त्याच हायस्कूलचं चेअरमन, हेडमास्टर, आमचे कॅन्सर असा भाग्य सगळ्यांनाच लाभत नाही. आणि या शाळेमध्ये जाता जाता आपला आर.बी. सर म्हणाले की ह्या व्यासपीठावरचे माझे विद्यार्थी आहेत, ते गर्वाने सांगायला लागले. मी तरी किती कमी लावतोय, शिवराम सुद्धा माझा विद्यार्थी आणि त्यामुळे आम्ही सुद्धा सर, शिवराम सर हे सुद्धा माझे विद्यार्थी म्हणून मी सुद्धा गर्वाने सांगेन की जे जे विद्यार्थी आम्ही घडवले किंवा तो आता मगापासून आपलं निवेदन देतोय तो प्रशांत, हे सगळे जेव्हा आम्ही विद्यार्थी घडवले त्यांचं कर्तृत्व पाहिलं की आम्हाला सुद्धा चांगलं वाटतं. आजचा हा कार्यक्रम म्हणजे जरा मला वाटतं स्वागत आहे कार्यक्रम आहे, सत्कार आहे. स्वागत म्हणजे ते आता निवृत्त झाले म्हणून करूया आणि सत्कार या सरकारच्या या जुलमी कार्यक्रमातून ते सही सलामत सुटले 37 वर्षीय कार्यक्रम करून म्हणून त्यांचा सत्कार करू. दुसरं म्हणजे या कुटुंबाचं प्रेम हे त्यांचं इतकं जवळचं आणि घट्ट आहे हे आम्ही पाहिलेलं आहे. ह्या प्रेमापोटी मगाशी निशिकांत जेव्हा बोलत होता ते सगळं सत्यही आहे आणि हृदयस्पर्शही होते. मी भारावून गेलो आणि मला थोडंसं हेवाही वाटला. कारण मागच्या त्या गणपतीच्या सीजनला शिवरामची तब्येत थोडीशी खराब झाली आणि थोडासा मौन पाळल्यासारखा वागायला लागला. ते सगळे भाऊ दत्ता, बाबल्या किंवा निशिकांत मला म्हणाले गुरुजी तुम्ही त्याला घाता, त्याचं काय नेमकं अडचण आहे ते सांगा, आम्ही जीवाचं रान खूप दादासाठी. असे कुटुंबातील लोक सांगणारे कमी असतात. ही भावंडांचं प्रेम, इतकं ओतू जाणारं प्रेम हे कुणाच्याही हृदयाला स्पर्श करून जाणारे आहे आणि आदर्श घेणारे आहे. या घरामध्ये मगापासून सांगतात ना की तिची वहिनी म्हणजे कुटुंबामध्ये त्याला साथ देणारी आहे. कदाचित असं असतं की इमारत जेव्हा डोलाने उभी राहते तेव्हा त्या पायाखाली दडलेला दगड कोणाला दिसत नाही, पण त्या दगडावर उभी असलेली ती इमारत असते. तशी इमारत स्वतःला गाडून घेतो, तिचा सौने त्याला साथ दिले हे आपल्याला विसरून चालणार. तिची भेट, त्यांचा सन्मान या ठिकाणी त्यांच्या कुटुंबियांमार्फत या ठिकाणी संपन्न होतोय. जोरदार टाळ्या होऊ दे. अच्छा सेवानिवृत्तीचा त्यांच्या एकत्र कुटुंब त्यांच्यामार्फत आपण त्यांच्या कुटुंबियांमार्फतचा सन्मान स्वीकारावा आणि स्थानिक चेअरमन सन्माननीय के.आर. दळवी सर यांचा सन्मान आणि भेटवस्तू देऊन या ठिकाणी सन्मान होतोय. कुणी जायचं नाही, कृपया स्नेहपूर्वक जायचं आणि कुटुंब कर्तृत्व ज्यांच्या काही काही स्थित आहे असे सुसंस्कृत आचरण व प्रेमळ स्वभाव अशी ज्यांची जगण्याची रीत आहे असं मनस्वी आनंद आणि अभिमान वाटत आहे.
या माझ्या सोहळ्यानिमित्त पदाधिकारी आणि ग्रामस्थ माझे मित्रमंडळ या सर्वांना मी विशेष धन्यवाद देतो. एवढा उशीर होऊन तुम्ही पर्यंत थांबलेले आहात. मला विशेष सांगायला बरंच आहे, पण माझ्या नोकरीच्या मागे म्हणजे सर्व्हिसच्या मागे मला जे घडवणारे माझे गुरुजी आहेत, मला मार्गदर्शक सर्वप्रथम लाभले ते म्हणजे शिक्षक घडवले. बालपणात प्रकाश गवई गुरुजी, आम्ही त्यांना प्रकाश गुरुजीच म्हणतो, बाकीचे आमच्या संघटनेवर भाई म्हणतात, पण आमच्या गावातच प्रकाश गवई म्हणून आम्ही त्यांना म्हणतो गुरुजी. मग ह्या प्रकाश गुरुजी सर्वप्रथम आम्हाला मार्गदर्शन केलेलं आणि त्यांच्याबरोबर मार्ग दिशा दाखवणारे होते ते आमचे आज कैलासवासी आदरणीय गणपत सीताराम परब होते. सहज त्यांनी आमच्या घरात सांगितलेलं की ह्याला डीएडला घाला. पण डीएडला घातल्यानंतर काय होतं, काय करणार, कशाला घातले काय माहित नव्हतं. पण डीएडला जाण्यासाठी योगायोग मला जो डीएडचा पहिला फॉर्म आणला तो माझे आदरणीय हयात आहे कैलासवासी गोपीनाथ मेस्त्री माझे माम आहे, त्यांच्यामुळे आम्ही घडलो. आणि यावेळेला जेव्हा डीएडला मला ऍडमिशन मिळालं तेव्हा आम्हाला हे तिथे हजर करून घेत नव्हतं डीएडच्या वेळेला. तेव्हा सर्वप्रथम डॉक्टर यवादळवी यांनी एक पत्र दिलं, त्यांचे मित्र होते. त्याच्यानंतर तिथं पण थोडस आम्हाला तिथे डावलण्याचा प्रयत्न चाललेला. डीएड कटका ढोलम साहेबांची पुण्य त्यांच्या डीएड कॉलेजच्यामुळे आम्ही तर घडलो. आरवी सरांकडे गेलो. सर असं म्हटलं विषय आहे तिथे, थोडस आम्हाला म्हणतात की जागा फुल झाल्या वगैरे सगळं. तेव्हा काय कोण नव्हते. सरांनी सांगितलं हे माझं पत्र घेऊन जाईल, बघूया काय ते. विद्या मंदिर आखवणे तालुका वैभवडीपासून मिळालेले माझे मित्र इथं आता उपस्थित आहेत. वडर सर, माझे सुनील घारेगावकर सर, भाई गावकर, बंडू राणे म्हणजे लक्ष्मण राणे साकेडीचे आणि सगळे मित्र अगदी आम्ही जीवाभावाने मित्र. त्याच्यानंतर मी इथं आल्यानंतर अगदी मला पहिला मित्र भेटला माझा रवी जाधव, कारण त्यांची गाडी होती, मला गाडी चालवता येत नव्हती. इथून आम्ही शिरवळला जायचं वगैरे सगळं आणि त्यांनी सांभाळून घेतलेलं. तिथं मी एक शिक्षकी आहे, ते पण एक शिक्षकी होते, मी पण एक शिक्षकी होतो. पण त्या एक शिक्षकी शाळेत काम करताना कुठलीच गोष्ट अडली काय मार्गदर्शन झालं, आम्ही उठलं सुटलं आम्ही एक नंबरकडे जायचो. तिथे आमच्या कुलकर्णी मॅडम होत्या, मुख्याध्यापिका गोसावीबाई होत्या. या सगळ्यांनी आम्हाला योग्य मार्गदर्शन केलं म्हणून आज इथपर्यंत आलो. तेव्हा शिक्षणासाठी प्रेरणा देणारे सुद्धा आमचे वाडीतले लोक होते, आमचे बरेचसे. आम्ही त्यांना काका म्हणतो, म्हणजे सकाराम मेस्त्री असतील, आमचे दीपक मेस्त्री किरण त्यांचे चुलते होते लक्ष्मण दाजी म्हणून. त्यांनी सुद्धा तेव्हा नाही म्हटलं तरी आम्हाला आर्थिक सहाय्य वगैरे काही हे तुला नाही आहे ना जाणव. अशा प्रकारे या सगळ्यांच्या लोकांच्या ह्याच्यावर माझ्या मित्र परिवार, माझे 10वीचे मित्र परिवार आजही माझ्या इथं आता समोर आलेले आहेत. वैभवडून आलेले माझे अंकुश जाधव आहेत, माझे विद्यार्थी आहेत आलेले. या सगळ्यांच्या प्रेमात म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी घडलो. 36 वर्षाची सेवा पूर्ण करून माझे 2 तालुके सेवेच्या काळामध्ये झाले, एक वैभववाडी आणि कणकवली ते परत वैभववाडी. 7 वर्ष मी अपग्रेड मुख्याध्यापक म्हणून काम केलं, परत रिव्हर्शनने आलो. आणि योगायोगाने म्हणजे रिव्हर्शनशिवाय मला पर्याय नव्हता की मुख्याध्यापक पदाला बदली नाही आमच्या अपग्रेड मुख्याध्यापकाला. तेव्हा वेतन संरक्षित राहून जेव्हा तो निर्णय घडला शासनाचा, तेव्हा मी ती संधी साधून ते हळवलला आलो. हळवलला 6 वर्ष काम केलं आणि हळवल यातून मी सेवानिवृत्त झालेलो आहे. मला या सगळ्या मागे सांगायचं म्हणजे माझे गुरु होते, त्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली मी घडलो आणि यशस्वीरित्या 36 वर्षाची सेवा पूर्ण केली. तुम्ही माझ्या प्रती जे आज इथं येऊन माझं प्रेम व्यक्त केलेलं आहे, तुम्ही माझ्याबद्दल आदर दाखवला, तुम्ही सगळे आलात. असे तिथं थांबून आता आतापर्यंत कुठलेही चुळबुळ न करता तुम्ही आलात त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना परत धन्यवाद देतो. आणि ते स्नेहमंडळाचा कार्यक्रम आहे तो तुम्ही काय अगदी आस्वाद घेऊन सर्वांनी जायचं आहे. धन्यवाद. त्याचबरोबर आजच्या या सेवानिवृत्ती शुभेच्छा प्रदान कार्यक्रमासाठी जे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे मी देखील आभार व्यक्त करतो. किशोर मेस्त्री, किरण मेस्त्री आमच्या परिवारातर्फे आभार व्यक्त करतो. त्यानंतर पांडुरंग मेस्त्री ओरोस माझे सासरे आणि संपूर्ण कुटुंब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे देखील मी आभार व्यक्त करतो.
आमचे पाहुणे बाळा मेस्त्री, आम्ही त्यांना नावकर म्हणून. आमच्या दादाचे माजी विद्यार्थी अंकुश यादव, सोनाली मसूरकर, सुनीता आणि मानस. त्यानंतर आमच्या गावचे सरपंच सचिन यांच्या कारकिर्दीमध्ये मला आर्थिक सपोर्ट करणारा माझा मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आमच्या शब्दामध्ये ते पुन्हा घरी जाऊन आलेले आहेत. मगाशी एकदा येऊन त्यांनी गाण्याचा शुभेच्छा. सांगतच नाही खाली पकडा म्हणून आज आलेले आहेत बडगावरून. त्यांचंही स्वागत आणि आभार करतो. त्यांची सोबती मी आभार व्यक्त करतो. आजच्या संपूर्ण कार्यक्रमाची जबाबदारी त्याने समस्त प्रशांत दादाच्या वतीने दादाच्या हस्ते स्वागत आणि सत्कार करण्यात येत आहे. रुची असणारे माझे भाचे आणि आई देखील आलेली आहे. परिवार या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं देखील मी आमच्या परिवारातर्फे स्वागत आणि आभार व्यक्त करतो. तर त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो. त्यांचे देखील आभार व्यक्त करतो. ओके राकेश आपण इकडे मी आता